बदलापूर मुळगावमध्ये खंडोबाच्या मंदिराला भेट द्यायची असेल तर बदलापूर काटाई मार्गाने यावे. त्यानंतर आपण उजवी बाजू मारून कल्याण बदलापूर मार्गाने यावे. थोडं पुढे आल्यानंतर डावी बाजूने 12वी डॅम मार्गाने यावे. काय बोलतो फ्रेंड, बरं आहे ना? बाकी सब बहुत टाइम के बाद अरे यार अच्छा लगा मिल के. नमस्कार मित्रांनो, मी सागर दलवी आपला कोहली ब्रदर्समध्ये स्वागत करतो. आज आम्ही खंडोबा टेम्पल आहे ना बदलापूरमध्ये मूळगावमध्ये, तिथे आलेलो आहे. माझा मित्र जय चव्हाण पण आलेला. हा मित्र माझा तामिळनाडूमध्ये मला मिळालेला होता. तिकडे आमची मीट झाली होती. आणि हे आहेत गणेश पवार. हे आहेत गणेश पवार. आणि आता बाबा पण सोबत आलेले आहेत आमचे. तुम्हाला माहिती असेल बाबा, तुम्ही बघितले असेल बरेच व्हिडिओमध्ये त्यांना. मग कसं काय माझं, चलो अभी लेट स्टार्ट करते हैं. जायचं ना आता, ऊपर चढ़ते हैं अभी. चला मित्रांनो. मग आता मी तुम्हाला जातो होता कसं आमची जर्नी ती इथून स्टार्ट होणार. बघा इथून बघूया, तुम्हाला तिकडे वरचा परिसर पण दाखवतो तुम्हाला. आणि तुम्हाला ड्रोन शूट पण दाखवणार आहे आम्ही या व्हिडिओमध्ये. मग चला भेटूया आता खंडोबा मंदिरकडे. ओके लेट स्टार्ट. जय खंडोबाराया. जय खंडोबा, जय महादेव. हा बघा बसले खंडोबा. खंडोबाचा कुत्रा आहे ना, असं आहे ते. वाहन. इकडे काय आहे, देवीचं नावच पण नाही ना. नाव नाही. लक्ष्मी माता है. लक्ष्मण. मित्रांनो हा मित्र आहे ना माझा. हा तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये याची भेट झाली होती. तेव्हा असा शॉर्ट झाला होता ना, ते पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही मी. पण 3 दिवस बाहेर होतो मी. कोणाला माहिती नसेल, बाबाला पण नसेल माहिती, आता सांगतो मी. हां 3 दिवस बाहेर होतो. पण हा मित्र मिळाला मग मला थोडा चांगला झाला. कारण की जय बाईने काम लागतो जरा समजून घ्या. त्याने रूम बुक केला होता, फ्लॅट. एक 1 रूम होता आणि त्याच्यावर AC वगैरे सर्व होतं त्याच्यात, टी वगैरे. पण ते असंच मला प्लॅटफॉर्मवर याची जयबाईची माझी मीट झाली त्रिची प्लॅटफॉर्ममध्ये. हां त्रिचीला, तामिळनाडूमध्ये त्रिचीला झाली भेट. पण ती चांगली गोष्ट झाली. म्हणजे कसं, मतलब मुझे भी सपोर्ट हो गया एक्चुअली. तमिलनाडु में फुल में मुझे कोई आइडिया नहीं था वहाँ पे कि कैसे जाना है, कैसे आउटिंग करना है. हाँ लेकिन ये भाई मिल गया. वजह से मैं 2 बार गया था. हाँ, इनकी वजह से बहुत सपोर्ट मिल गया और हमने काफ़ी न्यू प्लेस विजिट किया. बहुत ही मज़ा आ गया, बहुत ही फन हो गया. हाँ बराबर. मैं 2 बार गया था उधर. ये भाई फर्स्ट टाइम था. हाँ वो मेरा तीसरी बार था उधर जाने का. वापिस शेर अपने साथ आ गया है. इसको पानी पीना है क्या? मित्रांनो आप बघा किती थकलेला आहे. तर आमच्या तर सोडूनच दे मित्रांनो. बघा कसा उपाट लागली त्याला. थोड़ा पानी दे. दे पिला दे पानी थोड़ा. हाँ.
इधर से ये देखो जय भाई, अपना जय भाई कुत्ते को पानी पिला रहा है. बहुत थक गया ये, तो खूप थकलेला आहे त्याच्यामुळे. हमारी हालत और खराब होने वाली है. हा या लग रहा है. हा या आमच्या सोबत मध्ये आलेलं आहे, सोबतला आलेलं आहे. ये खंडोबाचे वाहन है ये. हा बहुत प्यास लगा इसको, ऐसा लग रहा है. कुत्रे एवढे जमतात तर आपली तर सोडूनच द्या. दोनों मिलके पानी पिला रहे गणेश और जय. हे पवार साहेब आहे, राष्ट्रवादी मधले नाही, महाबळेश्वरचे. एक कैसा पाणी पी रहा है. मित्रांनो 2 किलोमीटर आहे, पण 2 किलोमीटर सरळ चालायला काय नाही वाटत. हे पायऱ्या अशा आहेत ना का माणूस पूर्ण थकून जातो. एकदम असं सीधे आहेत. हाँ स्टेट है स्टेट ज़्यादा. और ऊपर हिंदी बोल अजून वरती जाणार ना, अजून सरळ आहेत पायऱ्या. मी तर 2 वेळा आलेलो मित्रांनो, पण तेव्हा मी व्हिडिओ व्लॉगिंग करत नव्हतो. पण आता मी खास व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे तिथे. पूर्ण स्टेट आहे, पण याचे पुढे आहेत ना अजून स्टेट पायऱ्या आहेत. स्लिपरी है बहुत, काफी लंबा रास्ता है. तो कुछ भी बोलो जय भाई को मिलकर अच्छा लगा. नहीं सच में यार, बहुत टाइम के बाद. मैं गणेश से रास्ते में वही बात कर रहा था. ओके. बता रहा था मैं सब कि हम लोग तमिलनाडु में मिले थे और आज मिल रहे हैं यहाँ पे खंडोबा जी के अच्छा देवस्थान में. मित्रांनो आता हे आहे ना अजून स्टेट आहेत. आता आम्हाला इतका दम लागेल ना चढायला भरपूर. इथून जास्त आहे. इस बार क्या होता पता है, अभी ठंडी में हम लोग है ना यहाँ पे वजेश्वरी माता है ना, वसई में थोड़ा गांव में अंदर है, तो वहाँ पे गए थे. तो सबसे पहले हमने देखा चलो महादेव का दर्शन कर लेते, कुमारेश्वर महादेव. वो भी ऐसा चढ़ा नहीं है. तो मैं और मेरे फ्रेंड के साथ में तो हम लोग ने चढ़ाई चालू किया. हाँ लेकिन क्या हो गया था, लॉकडाउन था, उसकी वजह से घर में ही थे और लॉकडाउन ओपन हुआ और हम लोग गए. पैर में इतना जाम हो गया कि हम लोग को वजेश्वरी में एक दिन रेस्ट करना पड़ा. हाँ क्या, अरे बाप. हमने वहाँ पे रूम लिया और रेस्ट किया. तो मेरे को आज वो दिन याद आ रहे कि आज ऐसा ना करना. यहाँ पे रूम सही है लेकिन टेंट लगाना पड़ेगा. ऐसे कुत्ते किधर भी मिलेंगे ना वहाँ आते. देख तेरे लिए वाटी भी ढूंढला. या सॉरी यार हिंदी का थोड़ा गड़बड़ होता है. ढूंढला बोलता ढूंढा. मित्रांनो तुम्हाला आगरी कोली माहिती असेल. मी कोली आहे, आम्ही जातीची कोली. हां मच्छीमारी करणारे कोली. मित्रांनो कधी कधी समजून घ्या, कधी कधी माझे तोंडातून म्हणजे मुखातून उच्चार आगरी कोली म्हणजे आमची कोली भाषा येत राहते. प्रॉपर मराठी एकदम पूर्ण मला जमत नाही, म्हणजे असं पटापट बोलायला जमत, पण बोलतो. मग कधी कधी आमच्या भाषेमध्ये ते उच्चार निघतात. समजून घ्या थोडंफार, कारण दर्यावरही आमचे डोलहरी घेऊन माशांच्या डोली आम्ही आहोत जातीची कोली. मित्रांनो आपण थोड्याच वेळात
खंडोबा मंदिराकडे पोहोचणार आहोत. तुम्हाला थोडंफार दिसत असेल एखादोली. फायनली मित्रांनो आपण खंडोबा मंदिर जवळ पोहोचलेलो आहोत. तुम्हाला जर खंडोबा मंदिर टेम्पल जवळ यायचं असेल, तसे बरेच लोक येतात, काही लोकांना माहिती नसेल, तर तुम्ही कल्याणवरून येत असेल, कल्याण डोंबलेवरून, तर कल्याण बदलापूर मार्ग पकडून मूलगावमध्ये यायचं. आणि जर तुम्ही ठाणा मुंबई साईडून येत असेल तर बदलापूर अंबरनाथ बदलापूर मार्ग पकडावा. फायनली मित्रांनो आपण पोचलो श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मूलगाव. मित्रांनो तुम्हाला आज गर्दी इथं भेटणार नाही, कारण की इथं शनिवार रविवारच गर्दी असते. रविवार हा खंडोबाचा वार आहे, तेव्हा इथे गर्दी खूप असते. तेव्हा तुम्ही मित्रांनो आम्ही आता खंडोबाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत.